त्यांना मी थोडं रिक्वेस्ट करून आता एक पुढचं जे गाणं करतोय ते तर मला 2 वर्ष थांबलेलं. ऐक 2 वर्ष पण केलं तर प्रशांत तुझ्यासोबतच करेन. त्यामुळे मग ते वेट करतायत आणि आता आम्ही थाटते बया माझ्या घराला घर पण आलया बया माझ्या घराला घर पण. कारण 8 वाजताचं जे शेड्यूल असेल किती वेळेत रेडी आज तरी बऱ्याचदा असते आता म्हणजे बदलतीये मी हळूहळू बदलतीये पण अजून ती पूर्णपणे नाही झाली आहे. बट आहे वेळ लागतो. सांगायचं हाय मला तर साऱ्या जगाला हे मराठमोळं घडलंय बऱ्याचदा. हा तुमची गाणी ऐकल्याशिवाय झोपत नाही, तुमची गाणी ऐकता ऐकता जेवतो. बोलले हे खूप वेळा. हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सध्या एक गाणं सोशल मीडियावरती खूप धुमाकूळ घालतंय, तुफान व्हायरल झालेलं आहे. ते गाणं म्हणजे नखरेवाली आणि हे गाणं जिने गायलेलं आहे ती म्हणजे सोनाली सोनवणे. आणि ह्या गाण्याची ज्यांची कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे प्रशांत नागती. हे दोघंजण आज माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचा सेलिब्रिटी कट्टा. थँक्यू. कसे आहात? मस्त मजेत. पुण्यामध्ये वाईब करतोय. पुण्यात इंटरव्ह्यूला आलोय. खूप दिवसांनी आलो. मजा येते. मजा येते आणि गाण्याचा सक्सेसच्या नंतरचा पहिला आहे. म्हणजे मोस्टली रिलीजच्या वेळी असतो. पण आता ते सक्सेसफुल झाल्यामुळे मग पुन्हा थोडंसं तुमच्यासोबत गप्पा मारूया. कारण तुम्ही ते शेअर केलेलं ऑलरेडी खूप वेळा. पण या निमित्ताने थोडंसं अजून जरा गप्पा मारता येतील गाण्याविषयी. एखादं गाणं जेव्हा आपण तयार करतो प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधी ते फक्त तुम्हाला माहिती असतं की त्याची लेवल किती वाढणार आहे पुढे. पण आधी विचार आलेला का की लोकांना हे गाणं इतकं रिलेटेबल होईल, इतक्या साऱ्या रील्स बनतील? काय वाटलेलं? मुळात हे गाणं चालेल नाही चालेल हे कोणी सांगू शकत नाही. आजच्या काळात तर कोणी सांगू शकत नाही. हा जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही ते पेड मध्ये तुम्ही व्ह्यूज आणू शकता. बट ते त्याच्यानंतर जे व्हायरल होतं ना लोकांच्या स्टेटसवर दिसायला लागतं ते आपण करू नाही शकत जोपर्यंत प्रेक्षक स्वतः त्याला डोक्यावर नाही. तुम्ही 1 मिलियन 2 मिलियन 10 मिलियन पर्यंत न्या पण 25 मिलियन पर्यंत नेणं हे शक्य नाही होत. त्यामुळे आम्ही कधी अपेक्षा ठेवत नाही की गाणं चालावं. पण दरवेळी 1 मिलियन होतो. पण हे गाणं लकीली माझी बायको नंतर फास्ट ग्रोथ झालेलं गाणं आहे माझं. बाकीची पण गाणी माझी 100 मिलियनच्या आसपास असतील. 100 मिलियन आमच्या गाड्यांनी क्रॉस केले. बट हे खूप फास्ट गेले. 2 दिवसाला 1 मिलियन आहे. आज आपलं बोलतोय तर 25 मिलियन आहे. आणि तू टाकेपर्यंत मला वाटतं 27-28 मिलियन होते. एवढा फास्ट ग्रोथ आहे. पण एक्सपेक्टेशन्स नव्हते की असं गाणं एवढं व्हायरल होईल किंवा काय. आम्ही करतो मनापासून करतो. कोणतं गायचं आहे तर सक्सेसफुल होतो. आणि हे गाणं लकीली 5 मार्चची माझी डेट आहे. 5 मार्चला दरवर्षी टाकलेली गाडी माझी सुपर डुपर हिट आहे किंवा आमची ब्लॉकबस्टर झालेली आहे. माझी बायको आपली सवा हार्टब्रेक झाला आणि त्या वर्षातले ते सुपरहिट गाडी आहेत माझी. सो ते तो ट्रेंड फॉलो करतायत माझे प्रॉडक्ट. सो आनंद वाटतो. मगाशीच ना मी आणि रितेशसोबत गप्पा मारताना मला असं कळलं की 5 मार्च तुझ्यासाठी खूप लकी आहे. सो जे तू काय करतोस ते 5 मार्चला असतं. काय असं लकी काय आहे? हे गाणी माझी वर्षभर येतात पण 5 मार्च ही डेट माझी बायको जेव्हा मी केला होता तेव्हा 5 मार्च ही डेट अशी होती की अरे या बर्थडेला रिलीज करूया. तेव्हा असं ठरलं नव्हतं. आता ऍक्टरचा बर्थडे आहे आम्ही मार्चच्या दरम्यानच रिलीज करणार होतो. मग चला 5 मार्चला रिलीज. मग 5 मार्चला ते रिलीज झालं आणि ते गाणं हिट झालं. तर मग त्याच्या बर्थडेचा इव्हेंट पण केला. म्हणजे त्याचा वाढदिवस आणि गाणं हे दोन्ही एका दिवशी रिलीज पण केला. त्याची फॅमिली वगैरे आली. मग तिथे ते जरा चांगलं वाटलं सगळ्यांना. मग 5 मार्च नेक्स्ट इयरला पण 5 मार्चला त्याचा बड्डे आला. तर आपण अजून एक करूया का बड्डेला. मग ते करत. सो त्याचा बड्डे हा हे आहे म्हणजे लकी डे आहे माझ्यासाठी. त्याचा बड्डे तर इम्पॉर्टंट आहेच बट डेट माझ्यासाठी ती खूप लकी ठरली. आणि मग ते असतं काही सुपर काय बोलतात त्याला सुपर डुपर नाही ते थोडेसे थिंकिंग असतात ते सुपरस्टिशन्स ते असतात. ते मला कदाचित वाटलं की 5 मार्चला गाडी केल्यावरती हिट होतं आणि ती झाली पण असं काही नाही. डेट असं काही नाही पण आम्ही 5 मार्चला करतो स्पेशल गाणी. स्पेशल गाणी. ही कॉन्सेप्ट तुला सुचली तर कोणामुळे ती सुचली आणि कसं हे डोक्यात आले सगळे लिरिक्स आणि हे असंच गाण्याला नाव द्यावं वगैरे कसं सुचलंय सगळं? असं काही ठरवलं नव्हतं. बेसिकली जेव्हा गाणं करायला घेतलं
काहीतरी हटके गाणं हवं आहे, थोडंसं डान्सिकल, थोडंसं जे कॅरेक्टर आहे त्यांना सुटेबल असं. बघ प्रत्येक मुलाला आजकाल कशा मुली हव्यात, तर एक मराठमोळी, थोडीशी साधी बोळी पण हवी, पण थोडी नखरेवाली पण हवी. सो ते सगळे वर्ड जे मला गाण्यात हवं आहे, जसं हिचं पण जे लाईन्स आहेत त्याच्यामध्ये पण मुलीला आता कुठला मुलगा हवा आहे, थोडासा साधा गोळा पण दिलवाला, तर वगैरे ज्या रिक्वायरमेंट आहेत मुलीच्या आत्ताच्या काळातल्या आणि मुलाच्या, त्याला घेऊन मी गाणं केलेलं आहे. सो माझी रिक्वायरमेंट नाही आहे ती. सो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यावर लिहिलेलं गाणं नाही आहे. आय एम ऑलरेडी मॅरिड आणि त्यामुळे माझे पण आजूबाजूच्या लोकांचं मी ऑब्झर्व करतो, त्याच्यात ही लोक पण येतात, मी रितेश वगैरे. सो त्याच्यामुळे ते सुचलं आणि मग आम्ही ते केलं आणि ते लोकांना आता आवडते. पत्नीची रिॲक्शन काय होती तुझ्या हे गाणं? तिने पण ऐकलंय, येस. तिने रील्स केल्या की नाही? पण सगळेजण करतात, तिने रील केल्या की नाही? ती बेसिकली खूप सिम्पल आहे. ती रील्स फक्त माझ्यासोबतच केलेले आहे, तिने एकटीमध्ये केलेलं नाही. आणि माझ्यासोबत पण ते वॉकिंग, लग्नाच्या काही आमच्या व्हिडिओज आहेत त्याच टाकते. त्याच्यामुळे तिला रील्स करायला तेवढं आवडत नाही. हा, बट अप्रिशिएट करते ती, गाणं आवडतं तिला. आणि हा स्टोरीजला वगैरे शेअर करते. तिचे पण फॉलोअर्स माहिती नाही बा, आता खूप जास्त. लग्नामध्ये आम्ही जे गाणं केलं लगीनचं राईस, त्याच्यानंतर तिचे पण फॉलोअर्स चांगले झाले, त्याच्यामुळे रीच पण तिला चांगला आहे. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ कोलॅब करतो. पण मी इंस्टाग्रामचा हे नाहीये, म्हणजे इंस्टाग्रामवरच नाहीये, ऍडिक्ट नाहीये. त्याच्यामुळे मी काही जास्त टाकत नाही. मी फक्त आलेले कोलॅबरेशन, तुमच्या सुद्धा कोलॅबरेशन मी एक्सेप्ट केले सेलिब्रिटी गटाचे. सो मला ते आवडतं की चला पेजेसना काही जर टाकत असतील आणि तुमच्यासारखे पेजेस जे कॉन्टेंटला, चांगल्या कॉन्टेंटला प्रमोट करतात, सो मी करतो. पण असं स्पेसिफिकली असं ठरवून आम्ही काही करत नाही. आपोआप सुचतं आणि आपोआप ते होऊन जातं आणि तेव्हाच सुचतं, तेव्हाच कॉन्सेप्ट पण प्रॉपरली आम्ही करतो, त्याच्यावर काम करतो. सोनाली, मला तुला विचारायचं आहे, हे गाणं आता हिट होत आहे, तर तू जिथे जिथे जातेस तिथे पहिली मागणी आता ही होते का की नखरेवाली गाऊन दाखवते? होत आहे. जितके इव्हेंट्स मी नखरेवालीच्या रिलीज नंतर केले, प्रत्येक इव्हेंटमध्ये मला फरमाईश आले की नखरेवालीच्या 2 ओळी होऊन जाऊ दे. मग मी माझा अंतरा गाते आणि मग जे ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स येतो तो पण कमाल असतो. ते स्वतः सोबत गातात, त्यांना गाणं पाठ आहे, त्यांना गाण्याच्या स्टेप्स माहिती आहे. म्हणजे जेव्हा मी गात असते, जरी मी त्यांच्याकडे माईक नाही केला तरी ते सोबत गाणं गातात आणि त्यांना गाणं पाठ आहे विशेष म्हणजे. आणि त्यांना स्टेप माहिती आहे, ते मस्त वाईब घेत एन्जॉय करत थोडीशी साधी सगळ्या स्टेप्स एकदम प्रॉपर करतात. आणि ते बघून कळतं की गाणं आपलं घराघरात पोचलंय आणि सगळ्यांना खरंच गाणं आवडतं. नुसतं पोचलं नाही तर पाठ आहे, तोंडपाठ. एक्झॅक्टली. ते लूपवर ऐकतायत कदाचित, म्हणूनच त्यांना सगळ्या वयोगटात त्यात सांगायला पाहिजे, सगळ्या मुलांपासून लहान लहान मुलं सुद्धा त्याच्यावर व्हिडिओ करतात, कारण आमच्या गाण्यात काही वल्गर नसतं. मला खूप छान वाटतं जेव्हा आम्ही कुठल्या इव्हेंटला जातो आणि फॅन्स वगैरे येतात, तेव्हा अगदी म्हणजे बाळ असतात 2-3 वर्षाचे किंवा 1-1.5 वर्षाचे बाळ वगैरे असे घेऊन येतात की बाळासोबत एक फोटो काढा. म्हणजे हे घडलंय बऱ्याचदा. हा तुमची गाणी ऐकल्याशिवाय झोपत नाही, हा तुमची गाणी ऐकता ऐकता जेवतो, हे खूप वेळा कॉम्प्लिमेंट्स आल्यात. आणि मग असं वाटतं की अरे वा. आणि अगदी आजी आजोबांच्या वयाचे जे आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद मिळतात की तुम्ही खूप छान करताय. मग हे बघून खूप छान वाटतं की प्रत्येक वयोगटातलं प्रेम जे आहे ते आम्हाला लागतंय आणि मिळतंय. आणि ऑफर्स किती आल्यात आता, नवीन कामाच्या ऑफर्स किती वाढल्यात? असं होतंय का की नाही आहे, सॉरी माझ्याकडे तारखाच नाहीयेत आता, असं काही अशा लेवलला झालंय का? माझं झालं, हिचं पण झालंच असेल. माझं झालंय. मला एवढ्या प्रोजेक्ट द्यायचे, कधी करू कधी डिलिव्हर करू. फिल्म आहेत, अल्बम आहेत, वेगवेगळे प्रोडक्शन हाऊस आहेत, लेबल्स आहेत, मी कधी करू कधी नाही असं झालंय. आणि त्यात माझा जो पार्टनर आहे संकेत, तो सुद्धा एक्स्ट्रीमली बिझी आहे. माझं खूप आहे. मला मी तुला सांगतो ना, मी ॲडव्हान्स घेत नाही जोपर्यंत मी काम नाही करत चालू. बट असे लोक 2 वर्ष 1.5 वर्ष थांबलेली आहेत गाड्याकडून गाडी, आणि ते अजूनही त्यांना मी थोडं रिक्वेस्ट करून आता एक पुढचं जे गाणं करतोय ते तर मला 2 वर्ष थांबलेलं आहे. 2 वर्ष. बट केलं तर प्रशांत तुझ्यासोबतच करेन, त्यामुळे मग ते वेट करतात आणि आता मी त्यांचं करतो. लोकप्रियता कळली का तुझी? लोकप्रियतेपेक्षा मी वेळ घेतो ऍक्च्युली गाण्यांना, कारण माझं कसं आहे की मी फक्त गाणी ऑडिओ बनवत नाही, तर ते कॉन्सेप्ट, शूट, प्री प्रोडक्शन सगळ्यांमध्ये मला बसायला लागतं. त्यामुळे माझा खूप वेळ जातो त्याच्यात. बाकी म्युझिक डिरेक्टर असतात, ते काय गाणं बनवतात, तुम्हाला देतात, तुम्ही जाऊन शूट करा ऍक्टर्स.
माझं नाही, माझं पूर्ण प्लॅन असतो. मला त्याच्यात बसावं लागतं, फिरावं लागतं, प्रमोशनला जावं लागतं, त्यामुळे मला वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे मला शक्य नाही आहे. मला आता काही मोठ्या कंपनींनी सांगितलं वर्षाला आपण 20 गाणी 15 गाणी 20 गाणी करूया, तर मला शक्य नाही 20-15 गाणी करायला. कारण मला फिल्मची पण असतील किंवा माझी स्वतःच्या चॅनलची गाणी आहेत. तर मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला एक करून देतो, आता पुढच्या गाण्याचं पुढच्या गाण्यावेळी. मी आता एक इंडिव्हिज्युअल गाण्याच्या हिशोबाने आपण विचार करू. पण त्यांचं मग ते कमी कमी करायचं आहे, 6 करू 7 करू 2 महिन्यात एक करू, ते पण मला पॉसिबल नाही. कारण एका लेबलसाठी मी जर 12 महिन्यात 6 गाणी गेले तर माझं स्वतःचं चॅनल आहे. मला अजून काही लेबल्स आहेत जे मला जवळचे आहेत, त्यांच्यासाठी मला काम करायचं, फिल्म कमिटमेंट्स आहेत. सो त्यामुळे मला ते जमत नाही. बट ओव्हरऑल म्हणजे कामाचं आहे आणि फिल्म आता येते त्याच्यामुळे अजून खूप काही पेंडिंग आहे. स्टे ट्यून. सुहानी, तुझा काय अनुभव आहे याबद्दल? तुला कामाच्या जसं मी म्हटलं येस खूप खूप काही पेंडिंग आहे. तेच मी सांगते, खूप नवीन काही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि खात्री आहे की ते त्यांना आवडणार आहे, 100% आवडणार आहे. सो स्टे ट्यून. नाही असं रिजेक्शन तुला असं सांगावं लागलं का की आता नाही आहेत, सॉरी तारखा नाही आहेत अवेलेबल, खूप काम आलंय असं? आमचं स्वभाव असं आहे की आम्ही एखाद्याला नकार नाही देत. जर त्याला वेट करायचं तर वेट करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की समंजसपणे मग शेड्यूल बघून वगैरे सगळं प्रॉपर होतं. कदाचित काही लोक घेऊन ठेवूया ऍडव्हान्स, ते नाही, मग नंतर 1.5 महिन्याने 2 महिने. आता कोणी पेशंटली आम्ही काम करतो. कोणी येऊन बोलू शकत नाही. कारण मी जर बोललो 4 महिने थांबा आता ऍडव्हान्स द्या तरी देतील लोक. मी सांगितलं पूर्ण पे करा तरी लोक देतील, पण मी नाही करत ते. पण मी जे चांगले चॅनल्स आहेत त्यांना मी ऐकतो. मी इतर कोणत्याही ठिकाणी करत नाही. मी जे प्रॉपर लेबल्स आहेत जिथे मला माहिती आहे यांचं कॉन्टेंट ही लोक व्हिडिओसाठी खर्च करतील, व्यवस्थितरित्या कॉन्टेंट येईल, तिथेच मी करतो आणि त्याच लेबलसाठी मी काम करतोय. त्याच्यामुळे आता सध्या तरी टाइम मॅनेजमेंट छान जमवतो आम्ही तसं. नाही पण खरंच हे गाणं जे आहे ना ते आता युथ जनरेशनला इतकं रिलेट करताय ना. जसं की साधी भोळी असेल, नखरेवाली. साधी भोळी पण पाहिजे असते मुलांना बायको, पण जी आजकाल नाही मिळत साधी भोळी, प्लस नखरेवाली पण हवे, टँट्रम्स वगैरे. सो इतकं सगळं रिलेटेबल आहे म्हणून ते इतकं तुफान व्हायरल झालं. एका सिंगरला त्याचा आवाज खूप महत्वाचा असतो कारण तीच त्याची एक ओळख असते. तर तू जेव्हा प्रोग्राम्सला जात असतेस किंवा रेकॉर्डिंग असतं त्याच्या आधी काय तू काळजी घेतेस आणि डाएट असं काही तुझं असतं का? मला असं वाटतं पर्सनली की जो आपला आवाज आहे प्रत्येकाची जी कपॅसिटी आहे ती वेगळी आहे असं मला पर्सनली वाटतं. की मला थोडंफार थंड मी खाल्लं तर मला सहन होईल, त्याच्या पलीकडे मी जर खाल्लं तर कदाचित मला त्रास होईल. तेच कुणा दुसऱ्याला थोडंसं खाल्लं तरी त्रास होऊ शकतो. तर तसं मी स्वतःला ओळखलंय की मला किती खायला हवं, किती पाळायला हवं आणि अगदीच रेस्ट्रिक्टेड राहते असंही नाही पण खाते असंही नाही. सो आय नो माय लिमिट्स कुठपर्यंत मी खाऊ शकते. त्याप्रमाणे थंड तेलकट काय मोस्टली नाहीच खात मी, जंक जे काय आहे. बट येस कधी इच्छा झालीच अगदीच तर मग चीट डे हवेच. आणि गरम पाणी पिते मी आणि रेकॉर्डिंगला जाताना गाणं ऐकते. म्हणजे ते आणि रियाज क्लासेस आहेत तुझे स्वतःचे ती मुलांना शिकवते. रियाज जो आहे तो कंटिन्यू सुरू असतो तर त्याच्यामुळे मग ते हेल्प आउट होऊन जातं. आणि आता पुढचे प्रोजेक्ट जे आहेत तुझे जसं तुम्हाला की लाईनअप आहेत, काय काय साधारण ते असणार आहेत जरा हिंट दिलीस तर प्रेक्षकांना अंदाज. नो हिंट्स नो कमेंट्स. पुढचं गाणं खूप सुपर तुम्ही गेस करा. केदार असेल, कशावर आहे काय मी सांगणार नाही, कोण आहे त्याच्यात ते पण नाही सांगणार आहे. बट काहीतरी मला ऐकायला आवडेल, बघायला आवडेल आणि कनेक्ट करेल तुम्हाला एवढं. रितेश आणि निक हे दोघंच का तुला का म्हणजे त्यांच्यात असं तुला काय वाटलं की हे परफेक्टच आहेत गाण्यासाठी? आता काय झालंय काय माहितीये का, त्यांनी कुठलेही गाणे करू दे कुठल्याही प्रोडक्शनचे तर लोकांना ते माझेच वाटतात. त्याच्यामध्ये कंटिन्यू दिसतं मी प्रमोट करतो कारण सोबत असतो ना. करेक्ट. त्यामुळे जरी ते त्यांनी एखाद्या मराठी म्युझिक टाऊनचं गाणं केलं तरी सुद्धा मी लाईव्हला वगैरे जॉईन होतो का तर त्यांनी प्रमोशनल सपोर्ट म्हणून. माझं गाणं नसतं, लोक मला कोलॅब करतात. त्यामुळे असं नाही. हा पण माझ्या गाण्यांमध्ये ते दिसण्याचं कारण आहे की सुरुवातीपासून ते माझ्यासोबत आहे. जेव्हा ते लोक नोन नव्हते, आमचा पण स्ट्रगल पिरियड चालू होता, तेव्हापासून ते माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे जरी कोणी कोणाला वाटत असेल तर ठीक आहे. म्हणजे मी खूप लोकांसोबत कामं केलेली आहेत, खूप लोक नवीन चेहरे लॉन्च केलेले आहेत, पण त्यांच्यासोबत एक प्रमोशन्स असतील किंवा काय घरचं वातावरण आहे आणि प्रोफेशनली दे आर व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे ते ग्रो करत गेलेत
की प्रत्येक गाण्यातून ते स्वतःला ग्रो करत गेले. ऍक्टिंग स्किल त्यांची ग्रो होते, आता शिकतायत ते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मजाच येते आणि लोकांना त्यांना बघायला आवडतं. आणि असे कितीतरी प्रोडक्शन हाऊस आहेत जे ते रिपिटेटिव्हली त्याच आर्टिस्ट सोबत करतात, तर ते आपण बघायला जातोच थिएटरमध्ये. सो मी एवढं पण त्यांना दाखवत नाही. माझ्या मध्ये मध्ये तर विशाल पण दिसतो तुम्हाला, वेगवेगळे आर्टिस्ट दिसतात. पण आता जे गाणी त्यांनी केले ते हिट आहेत, जे त्यांनी नाही केले ते नाही हिट आहेत. त्याच्यामुळे लोकांना वाटतं मी त्यांनाच घेतो. तर त्यांना मी सांगेन की ही गाणी आहेत बाबा, ज्याच्यात ते नाही आहेत, पण ती गाणी तुम्ही पाहिलीच नाही, ते असलेली गाणीच तुम्ही चालवता, तर मग आम्ही इतर गाण्यांना घेऊ कसं करायला. पण मी केलेली आहेत गाणी, आणि जे ते लोक जे गाण्यात काम करतात ना, ते लोकांना खूप आवडतं, प्रचंड आवडतं. त्याच्यामध्ये जर काही लोकांना वाटत नाही तेच चेहरे, तर नो इश्यू. मला नवीन लोकांसोबत पण काम करायचं, मी करणार पण आहे. पुढच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ते दिसतीलच. बट यार त्यांचं प्रमोशन जे या पद्धतीने करतात ना, तसं कोणी करणार नाही, ही भीती वाटते. त्याच्यामुळे मग मला पुढे जावंसं वाटत नाही. का तुला असं वाटत नाही का? आणि माझं ते कसं आहे की एक मध्यंतरी एक गोष्ट निघाली होती की त्यांचे इंस्टाग्रामवरती खूप फॉलोअर्स आहेत, सो त्यामुळे त्यांना घेतलं जातं. अरे त्यांचे फॉलोअर्स नव्हते, त्याची इंस्टाग्राम ID बॅन झाली होती, तेव्हापासून मी त्याला घेतले गाण्यात, तेव्हापासून सुरुवात आहे. आणि तुम्हाला आता खरंच वाटते का मी त्याचे काहीतरी 2 मिलियन आहेत ना, 5 मिलियन आहेत नाही, स्निकचे 2 मिलियन आहेत, त्याचे 5 मिलियन आहेत. तर आता तुम्हाला खरंच वाटते मी 10 मिलियन मला घेऊ शकत नाही गाण्यात, त्याच्यापेक्षा पॉप्युलर खरंच वाटते. तेवढं तर वेल्थ आहे आता माझं की मी गाण्यांना ज्या पद्धतीने बजेट लावतो, तुम्ही आज 10 मिलियन 20 मिलियन मला पण घेऊ शकतो, पण तरी सुद्धा का मी 2 मिलियन वाले घेतो. सो मिलियन्सचा इथे फंडा नाहीये किंवा फॉलोअर्स, काम मॅटर करतं की त्या कामाला केल्यानंतर ज्या डेडिकेशनने, प्रमोशन हे सगळं मॅटर करतं. जे मी तर काही लोकांची गाणी बघितली तिथे त्यांनी काही स्टार्स घेतले असतील किंवा ते काही सेलिब्रिटीज आहेत, एक गाण्याची पोस्ट नाही करत. सो आजच्या वेळी मग मला भीती वाटायला लागली, अरे यार मी यांना कसं अप्रोच करू. माझं बेसिकली काय फंड आहे, मी इंडिपेंडेंट म्युझिक आर्टिस्ट आहे, त्यामुळे माझं काम आहे तुमच्यापर्यंत माझं म्युझिक पोहोचवणं. आणि त्या म्युझिकला माझा चेहरा मी देऊ नाही शकत, कारण मी तेवढा गुड लुकिंग किंवा मी ऍक्टर नाहीये. जसं संजू त्याच्या गाण्यामध्ये स्वतः प्रेझेंट होतो, कारण तो दिसायला पण तसा आहे आणि तो प्रेझेंट करतो आधीपासून. माझं ते नाहीये. मग जर तुम्ही संजूला ज्या पद्धतीने प्रत्येक गाण्यामध्ये तो दिसतोय त्याच्या चॅनलवर, काइंड ऑफ तसं आहे माझं. मी माझा चेहरा नाही, मी त्यांना करतोय पुढे. पण का तुला का नाही असं कधी वाटत की अरे आपण पण यावं कॅमेरा? तुला असं कोणी इन्सिस्ट नाही केलं? ते इन्सिस्ट नाहीये माझ्या गाण्यासाठी. मी पूर्णपणे मी प्रोड्युसर असल्यामुळे मी काही करू शकतो, बट तसं कधी वाटलं नाही. मी आधी थोडंफार दिसलेलो आहे गाण्यात, पण नंतर वाटलं की नको करायला, कारण मी बिहाइंड द कॅमेराच चांगला वाटतो. कारण लगीन सराईमध्ये दिसलाय. माझ्या लगीन सराईमध्ये माझ्या लग्नाचं गाणं आहे, म्हणून मी लग्नामध्ये शूट झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यात मी नवरा आणि माझी बायको दिसते. बाकी गाण्यामध्ये मला असं इंटरेस्ट नाहीये, पहिल्यापासून नाहीये, पुढे पण नसेल कदाचित. मला म्युझिक डिरेक्टर म्हणून ग्रो करायचं आहे, परफॉर्मर म्हणून नाही. आणि माझं काम आहे तुमच्यापर्यंत म्युझिक पोहोचवणं. त्या चेहरे कोणते आहेत, मी उद्या लिरिकल पण टाकू शकतो, मग चेहरे काय मॅटर करत नाही. पण डेफिनेटली काही वेगळ्या चेहऱ्यांसोबत, वेगळ्या लोकांसोबत तुम्हाला प्रोजेक्ट मिळतील. आधी पण केलेले आहे, तुम्ही ते बघितले आणि प्रेम नाही दिलं तुम्ही, आता काय करणार. पण आम्ही तरी पण करतोय, अधूनमधून कंटिन्युअसली करतोय जे प्रोजेक्ट्समध्ये. आता मी चित्रपटाची गाणी केली, त्याच्यामध्ये नवीन चेहरे आहेत, म्हणजे ते चित्रपटासाठी सुद्धा नवीन आहेत. त्यांना प्रेम नाही दिलं आम्ही जेव्हा शेअर केलं, तर खंत वाटते. गाणी चांगली आहेत. कोणी आर्य आंबेकरचं आता गाणं रिलीज होते, मी परवा रिलीज होईल 10 तारखेला, सोनालीने गायले, ती गाणी रिलीज झालेली आहेत. तर मग ते प्रेक्षक बोलणारे एका साईडने बोलतात की असं. कारण आमचं काय माहितीये का, चित्रपटाची गाणीचं असतं कसं की जर चित्रपटाची गाणी नाही चालली तरी त्यांना अर्निंग सोर्स आहेत. OTT प्लॅटफॉर्मला विकणार, चॅनेल सॅटेलाइट विकणार, थिएटर कलेक्शन. आम्हाला काय, युट्यूबला गाणं नाही चाललं तर आमचं सगळं बंद. म्हणजे मी जर 5 लाख 6 लाख असं गाणं मी बनवलं आणि ते युट्यूबला चाललंच नाही, तर मला एनी हाऊ ते गाणं चालवायचं. चित्रपटांचं तसं नाही. चित्रपटात एखादं गाणं नाही चाललं तरी त्यांनी लावलेला कुठले पैसा कुठून ना कुठून त्यांचा येणार आहे. इथे नाही, इथे आम्ही युट्यूबच आम्हाला पे करतो. आम्हाला कुठली कंपनी पे नाही करत, प्रोड्युसर आम्ही असतो, युट्यूब पे करतो, ऑडिओ प्लॅटफॉर्म. त्यामुळे आम्हाला खूप रेस्ट्रिक्शन्स असतात इथे, पैसा जेव्हा आमचा लागतो. त्यामुळे आम्हाला ते गाणं चालवण्याच्या हिशोबानेच आम्ही गाणी करतो की चालले पाहिजे. मेन तुम्ही गाणं ऐका, कारण मोस्टली गाणी व्हायरल होतात ते ऑडिओवर. म्युझिक व्हिडिओ जेव्हा आपण बोलतो, म्युझिक पहिले येतं.
प्रत्येक याच्यामध्ये, आणि म्युझिक इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही म्युझिक ऐका. आणि आता तुम्ही नखरेवालीवरती आता व्हिडिओ किती लोक बघतात? 25 मिलियन. बट 25 मिलियन, पण आता जेवढ्या रील्स झाल्या 5 लाख रील झाले, त्याचे ओव्हरऑल व्ह्यूज बघ. गाणं ऐकणारे पण रील्स असतील, स्ट्रीम्स असतील, ते त्यापेक्षा जास्त आहेत. ऐकणारी लोकच असते. सो तुम्ही गाण्याला आधी अप्रिशिएट करा, आणि आर्टिस्ट पण तुम्हाला वेगवेगळे बघायला भेटेल. पण मला DM खूप येतात की बाबा दादा मला काम दे. बट ते त्यांची मी कामं जेव्हा पाहतो ना, तर मला थोडंसं इमॅच्युअर वाटतं. अजून शिकलं पाहिजे, आणि जे चांगले आहेत ते स्वतःहून कॉन्टॅक्ट नाही करत. पण त्यांनी आजकाल असं पण झालं ना, लिपसिंग करा, रील करा, झालं फेमस. म्हणून मी माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे निक रितेशला, तू त्यांचा कॉन्टेंट बघ. ते स्वतः बनवतात, डायलॉग असतो, त्या आई वडिलांसोबत एक कन्व्हर्सेशन असतं, ते करतायत. ते छान वाटतं. वाटतं म्हणजे काहीतरी स्वतःचा आवाज ते काय करताय. सो मी त्या लोकांसोबत मला करायला आवडेल. आणि डेफिनेटली मला प्रमोशन, मी निर्माताच होते, मी गाणंच नाही करत, पण निर्माता म्हणून तुमचं चॅनल जर तुम्हाला चालवायचं असेल तर तुम्ही जो चालू आहे, जो नोन आहे, त्याचा इंटरव्ह्यूचा तुला जास्त फायदा होईल. हे रूल आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही कमाल. आता जर तुम्ही इलेक्शन मध्ये गेला, जो नेता पॉप्युलर आहे त्यालाच तुम्ही उभं करणार. सो तो रूल सगळीकडे आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने फेअर इनफ आहे. पण मी नवीन लोकांना पण देतोय ना. आता जर निक असेल तर निकच्या अपोजिट मुलगी नवीन येते ना. किती मुलींना आम्ही चान्स दिलाय. आणि निकचे सगळे गाणे माझे नाही आहेत बाबा, हे पहिला तुम्ही हे करून ठेवा, बाकी नोट करून ठेवा. मी प्रमोट करते, इट डझंट मीन्स की माझे गाणे मला कोलॅब करतात. ते घरवाली गाणं पण माझं नाहीये. मी फक्त प्रोजेक्ट हेल्प केली प्रोजेक्ट मॅनेज करायला, तरी मला कोलॅब करता, पण मी केले एक्सेप्ट, चला कारण त्याचं गाणं आहे. तो गैरसमज आहे की मी त्यांनी प्रत्येक गाणं, म्हणजे तो मी माझे 4 गाणी तू बाहेर केल्यानंतर एक गाणं माझं आहे. पण लोकांना काय वाटतं माझंच गाणे तो केले. आजकाल ट्रोलिंग काय आपल्याला सुटत नाही. मला ट्रोलिंग तर होत नाही, बट डेफिनेटली ट्रोलिंग म्हणजे तेच ना, सतत ते चॅनल घेऊन करतात, असे कमेंट्स येतात. पण त्याचे उत्तर मी, मला वाटतं तुझ्या हा प्रश्न दोघांसाठी आहे. आजकाल आपण बघतो ना, रॅप सॉन्ग चांगल्या गाण्यांची वाट लावतात लोक. काहीतरी भलतच, काहीतरी क्रिएटिव्हिटीच्या नावावरती काही वाट लावून टाकतात. सिंगर म्हणून किती त्रास होतो, आणि तू स्वतः लिरिस्ट लिहितोस किती त्रास होतो, हे जेव्हा सोनालीच्या एक्सप्रेशन्स वरून मला कळलं. नाही, माझं फक्त एवढं आहे की मी जेव्हा आम्ही ओरिजिनल गाणं बनवतो, म्हणजे माझंच कंपोजिशन. सो त्यामुळे, आणि इव्हन लाजरान साजरा मुकडा याचं आम्ही गाणं बनवलेलं, त्याची आधी लाईन आम्ही तेच ठेवली होती, लाजरान साजरा. पण मग त्याच्यानंतर मला वाटलं आपण नको ओरिजिनल कंपोजिशनला कॉपी नको. मग आम्ही त्याची चाल चेंज केली. एक लाजरान साजरा मुकडा चंद्रा, सो थोडासा चाल चेंज केली, शब्द चेंज केले, पण तो आपलं बनवून घेतलं. पण मला जेव्हा आता लोक त्याच गाण्यांना, माझ्या गाण्यांना रिमिक्स करतात, तर मी ऍक्च्युली आहे ना त्या मताचा नाहीये की त्यांनी ते खराब केलेत किंवा काय. रिमिक्सचं बोलतो, त्या मताचा नाहीये. कारण ती पण एक रिमिक्स करणाऱ्यांची कला आहे. कारण ते ओरिजिनल कदाचित करू नसेल शकत, पण ते रिमिक्स चांगले करतात. त्याच्यामुळे खूप चांगले रिमिक्स पण आहेत आमच्या गाण्यांवरती, जे आम्ही स्वतः लावून नाचतो. तर मला त्याचं काही असं त्रास होत नाही. फक्त एकच आहे की क्रेडिट देत जा, जे की आता देत आहेत. बट जेव्हा इनिशियल होतं तेव्हा नाव पण नव्हतं देत माझे. त्याच्यामुळे ते करायचे रिमिक्स, पण नाव पण नव्हते टाकत. आता देत आहेत, ठीक आहे, आता नाव थोडंफार आहे, त्याच्यामुळे त्यांना आता टायटलमध्ये टाकावं लागतं. बट मी रिस्पेक्ट करतो त्यांची, बट ती रिमिक्सवाले वेगळेच. आणि काही लोक असतात जे ओरिजिनल कंपोजर आहेत, जे कंपोज करतात, पण ते आता रिक्रिएट करतात, म्हणजे जुन्या गाण्यांना ते करावं एखादं गाणं. पण काही लोक तर कंटिन्यू करतात. आपल्या मराठीत नाही चालत ते, हिंदीमध्ये तो कल्चर आहे. मराठीत आहे ना, पण हे चुकीचं आहे बेसिकली. कारण जी गाणी आम्ही ऐकून मोठे झालोय ते वेगळ्या पद्धतीने ऐकायला थोडंसं हे वाटतं, कानाला ते सूट नाही करत. मग ते हिंदीमध्येच होतं तसं जास्त. मराठीमध्ये काही गाणी झालेत, पण ती इसेन्स तो ठेवलाय त्यांनी. म्हणजे आली ठुमकत नारे लचकत, ते गाणं आत्ताचं जे लेटेस्ट गाणं आहे, जे आदत गाणं, ते ऐकायला पण छान वाटतं. त्याचं त्यांनी चिरफाड जास्त करत नाही, त्याच्यामध्ये अजूनही नाशिक ढोल वगैरे सगळं आहे.
सो तो गाण्याची सुंदरता गमावता कामा नये. पण हिंदीमध्ये कसं होतं, हिंदीमध्ये Evergreen गाणी गाण्याची आहेत लावून टाकतात, पूर्ण वाट लावून टाकतात गाण्याची. तो सगळेच नाही पण काही मला ते खटकतं. बाकी रिमिक्स हा वेगळा प्रकार आहे. रिमिक्स म्हणजे गाण्याला नाचण्यासारखं बनवणं. माझं जो स्लो गाणं असेल त्याला नाचण्यासारखं, तो वेगळा प्रकार, त्याचा मला प्रॉब्लेम नाही. सोनाली, तुझी सगळी गाणी, बरीचशी गाणी जी आहेत ती खूप व्हायरल होत आहेत, पण तुझं पर्सनल फेवरेट कुठलं आहे आणि तुझ्या आईबाबांचं? आता रिसेंटली आमचं रिलीज झालेलं ते आता माझ्या फेवरेट लिस्टमध्ये ऍड झालं. मी नाथखुळा होतंच, फिरतीचं ऍड होतं. आता घराला घरपण जे आमचं रिसेंटली रिलीज झालं ते आता एव्हरग्रीन गाणं असणार आहे आमच्यासाठी. एक मास्टरपीस, कासरा चित्रपटातलं जे गाणं जेव्हा आम्ही ते शेअर केलं तेव्हा कोणी ऑडियन्सने जास्त आणि आय थिंक व्ह्यूज खूप कमी आहेत, प्रेक्षकांपर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये किंवा पोहोचव, पण मला वाटतं 2 लाईन्स होऊन जाऊ दे. पण आमच्या खूप जवळचं गाणं आणि नेहमीच राहणार. आणि त्या गाण्याची स्टोरी पण सांगतो. स्मिता तांबे जे ऍक्ट्रेस गाणं आम्ही चित्रपटात 4 गाणी गेली होती. हे 5वं गाणं आम्ही अचानक आम्हाला शूटला जायच्या 2 दिवस आधी त्यांनी फोन केला. स्मिता ताई बोलली माझ्यासाठी एखादं गाणं तुम्हाला करावं लागेल, मला कर काही, मला हवंय आणि हिच्याच आवाजात होतं. त्यामुळे मी म्हणलं ठीक आहे ताई मी बघतो. मग ते घराला घरपण हे गाणं कंपोज झालं आणि मग ते गाणं ती ऐकल्यानंतर तिने आवर्जून फोन केला. ती बोलते मी रडली गाणं लावून. आणि जेव्हा ते सॅड सीन होता शूट करायचं, जेव्हा सॅड सीन शूट होत होते तेव्हा ती गाणं लावायची रडण्यासाठी. सो आमच्या खूप जवळचं आहे, मला खूप आवडतं. गाण्याच्या काही ओळी होऊन जाऊ. येस तू साथ दिलीस हो नाही, ते फिमेल गाणं आहे त्यामुळे ते काही सुन नाही माडी संसार साध सुध कारभारी जीव लावी तेच माझं सुख ग. सुन नाही माडी संसार साध सुध कारभारी जीव लावी तेच माझं सुख ग. पोटाची बैखळगी भरण्या राबतो माझा धनी, माझ्यासाठी विठ्ठल त्यो मीच त्याची रुक्मिणी. म्या सुखाचा संसार थाटते बया, माझ्या घराला घरपण आलया बया, माझ्या घराला घरपण आलया बया. क्या बात आहे. सोनाली, आजकालचे जे काही सिंगर्स आहेत त्यांच्याबद्दल तुझं मत काय आहे? नक्की कसे जे यूथ, जे आता नवीन पिढी येते सिंगर्स या क्षेत्रात काम करू जे इच्छित आहेत त्यांच्याबद्दल तुझं काय मत? ॲक्च्युली आधी खूप डिफिकल्ट होतं पुढे येणं. ऑपॉर्च्युनिटीज तितक्या नव्हत्या, ऑडिशन्स द्यावे लागायचे किंवा खूप स्ट्रगल होता. पण आता यूट्यूबसारखा एक ओपन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, सोशल मीडिया आहे, सगळेच जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तर त्यामुळे थोडंफार हे सोपं झालं आहे आर्टिस्टचं पुढे येणं. म्हणजे इंडिपेंडेंट प्लॅटफॉर्म्स आहेत. आमचेही फॅमिली बॅकग्राऊंड्स नव्हते काही, की आमच्या फॅमिलीमध्ये कोणी गॉडफादर होतं जे आम्हाला इथपर्यंत पोहोचवू शकत होते, इंडस्ट्रीमध्ये ओळख होती किंवा काय. पण आम्ही शून्यातून सगळं निर्माण करत इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि आय थिंक त्यात सोशल मीडियाचा बराच वाटा आहे. कारण चित्रपट हे आम्ही आत्ता करतोय, जेव्हा पॉप्युलरिटी मिळते तेव्हा चित्रपट आम्हाला ऑफर होत आहेत आणि आम्ही करतोय. पण आम्ही सुरुवात अल्बम्सपासून केली आहे आणि जे बट ऑब्वियस सोशल मीडिया थ्रू जे लॉन्च होतात, इंडिपेंडेंट म्युझिकला आज इतकं डोक्यावर घेतलं जातं. सो आय थिंक इट्स हाय टाईम फॉर ऑल दी आर्टिस्ट की तुम्ही सिरियस व्हा, तुमचं सगळं डेडिकेशन लावा आणि पुढे या. ओपन प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठी. सो पुढे येऊन नक्कीच जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि आता ऑडियन्ससुद्धा तितके आपले रसिक आहेत की त्यांना आता माहिती आहे की काय आर्ट आहे, कशाला प्रेम दिलं पाहिजे. आता मिळतंय आणि प्रेम सगळ्यांना तितकं, म्हणजे जे खरंच मनापासून काम करतायत आणि अप्रिसिएशन मिळत आहे. सो पुढे या सगळ्या आर्टिस्टने आणि काम करा नक्कीच. रियालिटी शो मध्ये ना पार्टिसिपेट करायला खूप जण घाबरतात, म्हणजे विनर. पण मला असं वाटतं जर तू चांगली गायिका असशील, आता रियालिटी शोचं तुला टॅलेंट दाखवण्यासाठी रियालिटी शो मध्ये जायचं. एक्झॅक्टली तोच. कारण आता काय झालं माहितीये का, जे सोशल मीडियावरती व्हायरल आहेत ती मुलं तुला
रियालिटी शो मध्ये त्यामुळे तुम्ही ना आता तो TRP बेस्ड जो छोटा जो आहे तो खेड्यातून अजय सरांनी त्याला आणला आणि आणि सिरियल पण करतोय तो. सिरियल करतोय. सो काइंड ऑफ तुम्ही सोशल मीडियावर टाका आणि त्याला अप्रिशिएशन मिळणार आहे. तुम्हाला ऋषिकेश try आहे, करायचंय. कितीतरी मुलं आहेत जी खेड्यागावात आहेत. सोशल मीडियाचा चांगला वापर करा. बट एवढं पण मी सांगेन कारण खूप लोकांना गैरसमज आहे की आम्ही खूप छान गातो. तर मला कोणाला डिमोटिवेट नाही करायचं बट तुम्ही शिका. शिका. आणि तुम्ही जास्तीत जास्त खूप लोकांना मला ऑडिओ पाठवतात व्होकल्स आणि खरं सांगतो हेच प्रॉब्लेम ऍक्टर्स आणि सिंगर्सचं होतं. जे स्वतः चांगले सिंगर आणि ऍक्टर्स आहेत ते स्वतःहून प्रोफाईल नाही पाठवत आणि जे पाठवतात ते त्या ताकदीची माझी इच्छा आहे की त्यांनी शिकावं. रश नका कारण करू. मी स्वतः शिकलोय. मला कोणी पहिल्या याच्यात चान्स नाही दिला. मी सोशल मीडियावरती सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केले. होय, होय. लगेच काही मिळत नाही बट खूप सूर जात आहे, आवाज व्यवस्थित नाहीये, ते खूप गोष्टी असतात ते आम्हाला व्हिडिओ पाठवतात. त्याच्यामुळे बट जर तुम्ही क्लासिकल शिकताय किंवा चांगलं गाताय सोशल मीडियावरती टाका, नक्की ते अप्रिशिएट केलं जाईल आणि मला पाठवा. मी सगळ्या म्हणजे जे मला चांगलं वाटतं मी शेअर करतो ते. येस 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 चांगलं जर सिंगर असेल तर. बाकी मग नवीन सिंगर बद्दल काय आता आम्ही सुद्धा आय थिंक एव्हरीथिंग हॅपन्स इन इट्स डिवाइन टाइम. मी स्वतः ऑडिशन्स दिलेत, मी स्वतः रियालिटी शोचं जसं म्हणालीस तर मी स्वतः ट्राय केले. कदाचित तेव्हा मी तितकी केपेबल नसेल. त्यावेळेस मला वाटायचं की मी निराश व्हायचे की मी सिलेक्ट होत नाहीये. पण कदाचित नसेल मी तितकी केपेबल. मी शिकत गेले आणि मेहनत करत गेले आणि पेशन्स ठेवला आणि कदाचित आता हळूहळू त्याचं फळ मिळतंय. सो सोशल मीडियावर तुमचा प्रेझेन्स ठेवा कारण आता इट्स हाय टाइम जसं मी म्हणाले. सो प्रत्येक टाइम द्या प्रत्येक गोष्टीला. एव्हरीथिंग हॅपन्स इन इट्स डिवाइन टाइम. ॲज अ सिंगर म्हणून तुमच्या फील्डमधली तुला कोणती गोष्ट खटकते जी अशी वाटते की खरंच सिंगर्ससाठी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे? नाही असं काही नाही आहे माझ्या. म्हणजे कलाकारांच्या बाबतीत नाही का काही असतात की त्यांना या गोष्टी खटकल्या की ते कुठेतरी जाऊन कंप्लेंट करू शकतात, त्यांचं एक असतं तिथे करू शकतात. सो तसं ॲज अ सिंगर म्हणून नाही आलंय नजरेत असं काही. नाही आलं तसे अनुभव काही नाही. अनुभव आले पण नाही आणि आलं तरी पण चित्रपट महामंडळ सगळ्या ते it's open for कलाकारांसाठी every गायकांसाठी सुद्धा आहे वगैरे असे आहेत. पण तसा काही अनुभव येत नाही कारण ते मागे काय असतं ट्रस्ट असतो. जर मी 2 वर्ष एका माणसाला थांबवलंय पण मी ऍडव्हान्स नाही घेतलं त्याच्यात पण त्यांना मला माझं काम माहिती मी कंटिन्यू कनेक्टेड आहे. काम नसेल करत तरी कनेक्टेड आहे. म्हणजे असं नाही की मी 2 वर्षापूर्वी सांगितलं आणि फोन बंद केले असं नाही. आम्ही कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे काही लकीली अजून तरी असा अनुभव नाही आलाय वाईट अनुभव. पण आला तर महामंडळ आहे किंवा जनता आहे. जनता आहे मोस्टली. येस ऑडियन्स आहेत पाठीशी. आपण मगातपासून बोलतोय पण तुमच्या मैत्रीबद्दल मी जाणून नाही घेतलेलं. सो तुमच्या मैत्रीबद्दल मला ऐकायला आवडेल. मैत्री म्हणजे जेव्हापासून मी भेटली तेव्हापासून बहीण आहे. किती वर्ष तुम्ही? 4 वर्ष 5 वर्ष. तेव्हापासून ती मी राखी बांधते त्याला. आम्ही भेटलो तेव्हा. म्हणजे सख्या बहिणीसारखीच आहे. मला 3 बहिणी ती 4थी बहीण आहे. त्याच्यामुळे आणि माझे फॅमिली रिलेशन्स खूप चांगले आहेत. मैत्री पेक्षा असं भाऊ बहिणीचं नातं आहे. एकदम अतूट नातं आहे आणि ते वर्षानुवर्ष अजून घट्ट होत चाललंय. भावाबद्दल एक गोष्ट अशी तुला वाटते की जे त्यांनी बदलावी? चांगली नाहीये ती. भाऊ खरं तर सर्व गुण संपन्न आहे. फार काही नाही. फक्त थोडीफार चिडचिड करतो स्ट्रेसमुळे. कामाचं जास्त बर्डन असल्यामुळे आम्ही समजून घेतो पण ठीक आहे. म्हणजे तेवढी एकच गोष्ट मला वाटते. बाकी तो मस्त आहे. बेस्ट ह्युमन बिंग आहे. मी हे नेहमी म्हणते की माझ्या आयुष्यात मला भेटलेला मोस्ट ग्राउंडेड मोस्ट हंबल आणि बेस्ट ह्युमन बिंग आहे. कौतुक झालं याच्या आधी असं करतो कारण आम्ही सगळ्यांना सेमच ट्रीट करतो. कारण तिचा पण मला खूप सपोर्ट आहे. सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा माणूस. म्हणजे मी अशी खूप कमी माणसं बघितली आहेत की जी स्वतःच्या आधी आपल्या सोबतच्या लोकांचा विचार करतात. आणि सुरुवातीपासून जेव्हापासून दादा भेटलाय तेव्हापासून मी त्याला बघत आली आहे. आणि आधी तर मला फारच ते वेगळं वाटायचं की कसा काय म्हणजे असं कोणी असू शकतो. तो स्वतःच्या आधी त्याच्या सोबतच्या माणसांचा विचार करतो, त्यांना घेऊन पुढे जातो. आणि मला वाटतं हेच असायला हवं. जेव्हा आपण सगळ्यांचा विचार करतो आणि सगळ्यांना घेऊन चालतो देव आपोआप आपल्याला त्या जागेवर पोहोचवतो. आणि तेच त्याच्या बाबतीत घडतंय. त्याला त्याचं फळ मिळतंय. बदलावी अशी वाटते. चांगली आहे. तेच चिडचिड मी म्हणाली ना. खूप चिडचिड करतो. कामाचा स्ट्रेस असल्यावर चिडचिड होतो. थोडंसं शांत व्हावं. सेम. एक न आवडणारी कुठली गोष्ट जी त्यांनी बदलावी अशी वाटते आणि एक चांगली सवय आहे सांगेल तो. चांगल्या सवयी खूप आहेत.
तिची गायकी येस. ती ऐकायला खूप आवडतं, कारण ती ज्या पद्धतीने गाते आणि आता व्हेरिएशन मध्ये जी गाते वेगवेगळ्या व्हॉइस टेक्स्चर मध्ये ती गाते, So ते तेच खूप चांगलं आहे. सो मी ते कामाच्या निमित्ताने ते सांगेन. आणि एक गोष्ट बदलायला हवी, वेळ पाळणं गरजेचं आहे तिने, सेम इयर. कारण 8 वाजताचं जे शेड्यूल असेल दादा आज किती वेळेत रेडी आज तरी आहे. बऱ्याचदा असते असं आता, होतं. म्हणजे बदलतीये मी हळूहळू बदलतीये, पण अजून ती पूर्णपणे नाही झाली आहे. बट आहे, वेळ लागतो. म्हणजे 8ला आपल्याला पोहोचायचं, आपण 8:30-9लाच पोहोचतो. सो आता ट्रॅफिक आहे बघ. एक तुला ट्रॅफिक सांगते. नाही, आम्ही सोबतच निघतो ना. ओह अच्छा. आम्ही आसपासच राहतो, त्यामुळे सोबतच निघतो. त्यामुळे ती जोपर्यंत येत नाही, ती आणि विजय, तोपर्यंत आम्ही तयार असतो आणि अर्ध्या पाऊण तासाने येतात ती लोक. बदलणार नक्कीच. आणि मी हिला साथ देते या बाबतीत. त्या मुलींना वेळ लागतो तो नो डाऊट, पण कधी कधी खूप पण नाही वेळ पाळायला सिरियसली हवी. जसं सगळ्या पंक्च्युअलिटी वेळी नाही, असावी. पण काही काही इम्पॉर्टंट Correct. टाइमिंगला नाही नाही असावी, पंक्च्युअलिटी असावी. बस, बाकी नाही. येस येस. आता एक शेवटचं, या जे सध्या गाणं ट्रेंडिंगला आहे त्या गाण्याच्या 2 ओळी होऊन जाऊ. नक्कीच. नको मला गाडी गावातली माडी, गळ्यात एक डोरला पाहिजे मला ग, लग्नाची साडी पैजनाची जोडी, हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घेईल तो, सांगायचं हा मला तर साऱ्या जगाला, हे मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला, मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. क्या बात आहे. आणि पाठीमागे आपण बघत मस्त डान्स आता सुरू होता. दिसत नाहीये, पण निक आणि नितेशच्या पाठीमागे धमाल डान्स सुरू होता. त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये पण केला असेल त्यांनी हो थोडं. हो. नाही, यांना 2 गाणी गायला लावले. वा, गातात ते छान. आणि येस येस मला बघायला आवडेल इंटरव्ह्यू तो. येस. थँक्यू सो मच. खूप खूप Thank शुभेच्छा you. सेलिब्रिटी कट्टाला. खूप खूप माझ्याकडून Channel ला subscribe कडून शुभेच्छा. आणि सेलिब्रिटी कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मेन होतं. हा? हे मेन तू होतं. न सांगता मला बोल. सांगता केलेलं आहे आम्ही. आणि आम्ही आधी पण केलेलं जगात असं. येस. नाही, आणि ज्यांचा युट्यूब चॅनल असतो त्यांना सबस्क्रायबर्सची व्हॅल्यू काय ती खरी कळते. Yes. प्रशांत दादा आणि सोनाली सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे या कमेंट्सच्या खाली नक्की सांगा. व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या दोघांनी सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.